आपण व्हिडिओ बनवण्याच्या नादात. तर मित्रांनो काळजी घ्या. तर हे पाहू शकताय, एवढी कष्ट घ्यावं लागतं आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी. मुरुड म्हणले की पहिला आठवतो तो जंजिरा. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, जंजिरा सोडून अजून बरेच गड हे जे मुरुडमध्ये आहेत. त्याचपैकी आपण काही गड घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यापैकी एक गड जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावरती नजर ठेवण्यासाठी बनवला होता, त्या गडाचे नाव आहे साम्राज्यगड. जय शिवराय मित्रांनो, मी आपला आवडता होस्ट SK आपल्या ट्रेक इट इझी या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. शांत असा समुद्र किनारा. आणि या किनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जेव्हा या समुद्रामध्ये आंघोळ करता तर त्यावेळेस जे आपल्या शरीराला लागते, जी वाळू लागत असते, ह्या तुम्हाला कसलीही लागणार नाही. आणि एकदम सेफ बीच आहे. कारण तुम्ही आतमध्ये 500 मीटर जरी आत गेला तरी तुम्हाला फक्त म्हणजे तुमच्या कमरेवरच पाणी तुम्हाला लागेल. 500 मीटर म्हणजे एक्झॅक्ट 500 मीटर म्हणजे ह्याच्यापासून रोडपासून 500 मीटर. किती लाव? 50. पाण्याचं आहे का तसलं? हे पण पाणी पाहिजे. हां, पाण्याचं फक्त. स्कॅनर आहे ना? मलाही नको. थोडीशी एनर्जी घेऊन आपण निघालो आहोत गडाच्या दिशेने. तर गडाच्या दिशेने जात असताना आपल्याला प्रथम लागतं ते मच्छी मार्केट. त्यानंतर लागतं एक पूल, आणि पूल झाल्यानंतर एक महादेवाचं मंदिर आहे. तर त्याच्या शेजारीच गड आहे असं इथले स्थानिक लोक बोलत आहेत. तर पाहूया आपण. साम्राज्यगडबद्दल बोलायचं झालं तर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1969 मध्ये हा गड व्यंकोजी दत्त यांच्या मदतीने बांधला असा उल्लेख आहे. हा गड जंजिऱ्याच्या एकदम नजदीक आहे, त्यामुळे जंजिऱ्यावरती आक्रमण करण्यासाठी हा गड सोयीचा होता. त्यावेळी जंजिरा हा किल्ला सिद्धींच्या ताब्यात होता. काही काळातच व्यंकोजी दत्त यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने जंजिऱ्यावरती आक्रमण केले. या आक्रमणामध्ये 300 सिद्धी मारल्या गेल्याचा उल्लेख आहे. अपुरी माहिती आणि बलाढ्य अशी तटबंदी असलेल्या जंजिऱ्यावरती काही काळातच व्यंकोजी दत्त यांना माघार घ्यावी लागली. वरती कुठे किल्ला आहे ना एक छोटासा, साम्राज्यगड. हा साम्राज्य. कुठे आहे तो? शंकराचं मंदिर आहे ना इकडं खालना. कुठं? इकडं खालना वरती चढा. वरती चढा का? हा, तिथे मंदिर आहे ना, तिकडनं जा. थोडा स्ट्रगल करायला लागेल चालामध्ये, कारण वाट चांगली नाही ना. हा चालतंय, काही अडचण नाही. तिथं मंदिराच्या पाठीमागे आहे का? मंदिराच्या पाठीमागे पुढे सरळ चालत जा. ओके ठीक, थँक्यू. तिथे थोडीशी बत्ती दिसेल. हां हां ओके. हाच रोडवर गेलेलो. हाच रोड ना दादा? नाही, इकडनं जा खालना वरनं. तो खालचा? इकडनं राईट लेफ्ट मारायला लागेल. इकडनं वर. ओके. तर इथं वडापावचं एक दुकान आहे, तिथं ब्रिजच्या थोडंसं अलीकड. तिथून आपल्याला थोडंसं पुढे गेलं की एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर. तिथून आपल्याला एक बत्ती दिसेल. त्या बत्तीच्या ठिकाणीच त्याचं म्हणणं आहे की साम्राज्यगड हा गड आहे. तरी काही नाही आहे, आपण चालतच चाललेलं आहे. कारण ते बाकीचे गेले ते जंजिरामध्ये अजून तिथंच अडकून पडलेले आहेत. हे साम्राज्यगडला जायला रस्ता कोणता? हा सरळ जायचं का? ओके थँक्यू. एक 5 मिनिटाच्या अंतरावरती रोडपासून आपण एक 5 मिनिटं चालत आलो तर आपले पायऱ्या लागतील. त्या पायऱ्या चढून वरती जायचं, मग आपल्याला गड भेट. तर बघूया आपण कसा गड आहे. छोटासा गड आहे बोलतेच. हेच ते शंकर महादेवाचे मंदिर. इथून आपल्याला गडावरती जाण्यासाठी वाट आहे. तर सध्या याचे जीर्णोद्धाराचे काम चालू असलेले आपल्याला पाहावयास मिळते. वरती भरपूर अशी झाडे वगैरे आहेत.
आणि असं बोलतात की या गडावरून तो जंजिरा आहे तो पण दिसतो आणि इकडल्या साईडला पद्मदुर्ग आहे तो पण किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. आपण थोडंसं पुढं आलो नाही, 1-2 मिनटात चढून पायऱ्या तर आपल्याला पुढे एक डोंग म्हणतात तर तो दिसतोय. तो त्यांचं म्हणणं आहे की तो किल्ल्यावरती आहे. तर आपल्या छोटीशी वाट आहे इथून, त्या वाटेनं आपल्याला जायचं पुढं. हा किनारपट्टी थोडंसं अंतर पुढं आलो ना की आपल्याला एक शिवकालीन अशी वस्तू दिसते. कदाचित कोणीतरी समाधी वगैरे असेल, स्मृतीस्थळ असेल तर आपल्याला पाहायला भेटते. कधी भेटते तर आपण थोडंसं वरती चढत आलो की आपल्याला एक 5 मिनिटाच्या अंतरानं दिसतं. आणि गडावर जाण्यासाठी जो रोड आहे तोही त्यांनी काय केला सध्या, आता इथल्या जे स्थानिक लोक आहेत तर त्यांनी तो स्वच्छ केला आहे. म्हणजे लोक जे येणार आहेत गड पाहण्यासाठी त्यांना जायला वाट होईल. थोडंसं पुढं आलो ना आपल्याला गडाचे अवशेष पाहायला मिळतात. जी गडाची तटबंदी असेल तर ती तटबंदी आपल्या निदर्शनास पडलेली आहे. तर त्याचा 2 वाटा आहेत, एक जाते वाट सरळ गडामध्ये आणि इकडून एक आहे मे बी हे पुढून तिथं येत असेल गडावरतीच. तर आपण शॉर्टकटनं जाऊया. तर गडाची स्वच्छता वगैरे करायला सुरू आहे, पाहू शकतोय. मोठमोठे दगडापासून बनवलेली ही तटबंदी आहे सम्राटगडाची. आणि हा तो गड आहे. तर आपल्याला या गडावरून मुरुड ची जी बीच किनारपट्टी आहे, समुद्र किनारपट्टी, तर ते आपल्याला पाहायला भेटते इथून. आणि मुरुड पण इथून पाहायला भेटतं आहे. आता आपण काय करूया, एका ठिकाणी बसूया आणि तिथून काय करूया, आपण ड्रोनने इथले शूट घेऊया. तटबंदी आहे त्या तटबंदीच्या वरून चालतोय आपण. आपण व्हिडिओ बनवण्याच्या नादात आपला पाय त्या दगडावरती पडला छोट्याशा, नंतर दगड इथून निघून गेला. तर मित्रांनो काळजी घ्या. तर हे पाहू शकताय, एवढी कष्ट घ्यावं लागतं आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी. रक्त झालं. तो पायाखालचा दगड आहे तो निघून गेला. पुढे मी लक्ष दिलं नाही आणि दुसऱ्या बी बोटाला थोडंसं लागलेलं आहे. दोन्ही बोटं माझे जखमी झालेत. तर तटबंदीवर मित्रांनो चालूच नका शक्यतो, तटबंदीच्या खालूनच चाला. आपल्याला दुखापत थोडीशी झालेली आहे, दोन्ही हाताला लागलेलं. आता ते पण थोडंसं स्वच्छ केलं आणि परत गड एक्सप्लोअर करायला घेतलेलं आहे. आपण काय करूया, गडाच्या मध्यभागी जाऊया जिथून ड्रोन आपण उडवूया. असं गड हा छोटासाच गड आहे, त्या काही मोठा वगैरे नाही आहे. इथे एक ध्वज उभा करण्यासाठी हे बनवलेलं आहे. गडाला एक छोटंसं प्रवेशद्वार आहे, तर त्या आपण प्रवेशद्वाराकडे जाऊया. आता भरपूर झाडी वगैरे असल्यामुळे आपल्याला थोडंसं
तर इथं भरपूर झाडी वगैरे सध्या आहेत. त्या झाडी असल्या कारणानं आपल्याला तो गड आहे ना जंजिरा तो दिसत नाही आहे. आणि दुसरा जो पद्मदुर्ग आहे तो तर थोडासा लांब आहे, तो पण दिसत नाही आपल्याला. तर इथून तर ह्याला एक कमान बनवलेली आहे आपली छोटीशी. आणि इथं फडकता हा ध्वज, आपल्या स्वराज्याची निशाणी. आणि तो समोर दिसतोय इथून एंट्री आहे. तर त्या काळी कदाचित हा दरवाजा वगैरे असू शकतो, पण कालांतराने हा गड म्हणजे वापरात नसल्यामुळे किंवा कोणी तर नसेल त्या कारणाने हा इथून पडलेला असेल वगैरे किंवा पाडला बी असू शकतो. तर येथील जे शिवभक्त आहेत त्यांनी तिथली स्वच्छता वगैरे करून झेंडा वगैरे लावून थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला माहिती मिळावी यासाठी तो बनवलेला आहे. तरी दिसणारी तटबंदी ह्या साईडला थोडीशी तटबंदी आपल्याला पाहायला भेटते. हीच तटबंदी आहे. गडावरती आपल्याला पाहायला असं काही नाही आहे, कारण मे बी उत्खनन केल्यानंतर वगैरे सापडेल काय काय ह्याच्यावरती गडावरती. पण सध्या तरी काही नाही आहे ज्या गडावरती आपल्याला फक्त तटबंदी पाहायला भेटते. मित्रांनो, हीच ती तटबंदी. ज्यावेळेस आपण हा गड एक्सप्लोअर करत होतो त्यावेळेस आपण याच तटबंदीवरून घसरून पडलो होतो आणि काही प्रमाणात आपल्याला इजा पण झाली होती. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.